हॅलो फ्रेंड, आम्ही आलो आहे मस्तानी तलाव बघायला. मस्तानी तलाव ही एक हिस्टोरिक प्लेस आहे. मस्तानी तलावात आलो आहे काशीबाईला घेऊन. थोडक्यात सांगायचं म्हणजे या तलावाचा इतिहास आहे आपले बाजीराव पेशवा. त्या काळात त्या तलावाची निर्मिती सुरू झालेली आहे आणि मस्तानी आणि असं सांगितलं जातं की मस्तानी आणि बाजीराव इथं वेळ घालवण्यासाठी यायचे. हा बघू शकता आपण जे सासवडला जातो दिवेघाटातून जो सेल्फी पॉईंट आहे तिथून हा तलाव क्लिअर दिसतो. ठीक आहे, तर एकंदरीत तलावात आत्ता सध्या तर पाणी नाही आहे एवढं. बहुतेक अपेक्षाप्रमाणे पाऊस पडला नाही आहे म्हणून पाणी नाही आहे. तर बघू शकता छान वातावरण आहे. छान एक गणपती मंदिर पण आहे तिथे. आणि जो शनिवारवाड्याला इथनं जो रस्ता जातो तो सध्या तरी बंद केलेला आहे. असं सांगितलं जातं की ते बोह्यार जे आहे ते डायरेक्ट शनिवारवाड्यात निघतं. तर ते बोह्यार सध्या बंद करण्यात आलेलं आहे. काही सुरक्षेच्या कारणासाठी असू शकतं. बघू शकता हे पाठीमागं गणपती मंदिर आहे. आता तलावात पाणी नाही आहे म्हणून इथून आपण येऊ शकतो. हे जे लोक दिसतात बांग बसलेले त्यासाठी तिथनं उतरायला एक हे आहे, असं छोटंसं पायऱ्या वगैरे केलेले आहेत. तिथनं आपण खाली उतरून तिथून व्ह्यू घेऊ शकतो. तिथनं पण खूप भारी सगळं पाण्याचा वगैरे व्ह्यू दिसतो आपल्याला. सगळे असे फॅमिली फ्रेंड सगळे फिरायला आले. बरेचसे कपल पण आहेत तिकडे फिरतायत. बघू शकता किती छान वातावरण आहे. आणि हे पाठीमागे दिवेघाट दाखवतो तुम्हाला. हा दिवेघाट आणि तो जो दिसतोय हा वाला हा सेल्फी पॉईंट आहे जो दिवेघाटातून जातो. हा या साईडला जे आहे सासवड जातो. हा सासवड रस्ता गेलेला आहे. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला मी. सगळे सेल्फी जे आहे ते तिथनं घेतात. तो सेल्फी पॉईंट आहे मस्तानी तलावातला. छान आहे वातावरण. एक दिवसाचा पिकनिक स्पॉट फॅमिली वगैरेसाठी तुम्ही येऊन टाईम स्पेंड करू शकता. एखाद्या ऐतिहासिक प्लेसला भेट देण्याची संधी पण मिळू शकते. बघू शकता प्रत्यक्षात जो तलाव आपण तिथनं बघतो घाटातनं तो आपण प्रत्यक्षात येऊन बघू शकता किती छान दिसतो. हे डोंगर व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा डोंगर एवढा भारी दिसतो इथनं. आता पावसाळा थोडासा पाऊस पडलेला आहे बराचसा, त्याच्यामुळं हिरवेगार झालेले आहेत. हे बघा पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मस्त एकदम मस्त निखळ शुभ्र जसं समुद्रातलं पाणी असतं तसं पाणी आहे इथं. बघू शकता. हां या पायऱ्या तिथनं खाली यायला आणि ते दोन जे हे दिसतात दरवाजे त्यांना वरतून पण आहे. वरतून पण आपण त्याच्यातनं येऊ शकतो. तिथून परत तो जो दिसतोय तिथनं खाली उतरायला अशा विहिरीमध्ये उतरायच्या तशा पायऱ्या तिथं बनवलेल्या आहेत. छान आहे सगळं व्यवस्थित मस्त. पर्यावरण काय असतं आपली सह्याद्री त्यातले छोटे छोटे भाग आहे ते. सगळ्यात महत्त्वाचं इथे दिवेघाट म्हणा. दिवेघाटाचा इतिहास बराचसा इतिहास आहे जो महाराजांसोबत जोडलेला आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज इथनंच ये जा करायचे. सगळे मावळे वगैरे आपले दिवेघाटनातच यायचे. तर बघू शकता तुम्हाला यायचं असेल तर विजिट करू शकता. वडकीवरून जवळच आहे, जवळपास 2-3 किलोमीटर आहे वडकीमधनं. चांगला प्लेस आहे. चला, व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा, कमेंट करा आणि सजेशन द्या. कुठं तुम्हाला कुठली माहिती हवी आहे. नक्कीच तिथं जाण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.